यांचा काय संबंध आहे? तर मी तुम्हाला मागेच सांगितलं की साधारणतः संध्याकाळी 6 नंतर आपण कॉफी, चहा या पदार्थांचं सेवन शक्यतो टाळावे, म्हणजे आपल्याला झोप व्यवस्थित येते. तर काय होतं की जसं आपली बॉडी दिवसभर आपला थकवा वाढत जातो, तर त्याबरोबर आपल्या बॉडीमधून ॲडेनोसिन नावाचं एक एन्झाईम जे असतं, तर ते ॲडेनोसिनची लेवल जी आहे ही वाढत जाते. आणि जशी ॲडेनोसिनची लेवल वाढत जाते, तर तसा आपल्याला थकवा यायला लागतो किंवा तशी आपल्याला थोडंसं काम करायला फटीग वाटून जातो आणि आपलं असं खूप दमायला होतं. तर कॉफी इज बेसिकली अँटॅगोनिझम ऑफ दिस ॲडेनोसिन. सो व्हॉट इट डज की त्या ॲडेनोसिन नावाचं जे एन्झाईम जे आहे त्याला ते पूर्णपणे ब्लॉक करून टाकतं. मग हे ब्लॉक झालं की त्यामुळे त्याचं काम पूर्णपणे थांबून जातं आणि यू फील एनर्जेटिक, यू फील की मला आता उत्साह वाटतोय आणि काम करायची पुन्हा तयारी येऊन जाते. तर त्याच्यामुळे कॉफीचं सेवन जे आहे ते आपण संध्याकाळी 6च्या आत करावं, साधारणतः 4 ते 5 तास झोपेच्या वेळेच्या आधी. तर त्यामुळे तुमची झोप जी आहे कॉफीमुळे डिस्टर्ब होणार नाही. आणि प्लस कॉफीमुळे काय होतं, कॉफीमुळे व्हाझोकन्स्ट्रिक्शन होतं, म्हणजे तुमच्या हातापायातल्या ज्या काही रक्तवाहिन्या ज्या असतात त्या पूर्णपणे थंड होऊन जातात आणि त्यामुळे तुमची बॉडी जी आहे ही जास्त प्रमाणात कूल राहते आणि त्यामुळे पण तुम्हाला झोप येत नाही. तर बिफोर ड्रिंकिंग कॉफी, बिफोर ड्रिंकिंग और गोइंग टू अ स्टारबक्स, you please remind yourself that are you going to disturb your sleep by excess intake of caffeine. Thank you. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ऑन यूट्यूब, डॉक्टर महावीर एम मोदी. आणि प्लीज तुमचे कमेंटसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की या छोट्या छोट्या हेल्थ टिप्समुळे तुमची झोप कशा प्रकारे इम्प्रूव्ह झाली. थँक्यू.